सर्वप्रथम तुमचा आणि घोरपडे लस्सी व घोरपडेज मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा परिचय द्या. नमस्कार, मी विकास प्रकाश घोरपडे, राहणार पोगरवाडी. घोरपडेज लस्सी आणि घोरपडेज मिल्क अँड मिल्क प्रोडक्टचा ओनर आहे. 2012 मध्ये फक्त 5 लिटर लस्सी, ताक आणि बदाम शेक पासून व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा कशी मिळाली? 2012 साली त्याच्या अगोदर मी ड्रायव्हर म्हणून काम करत होतो. एक महिन्याला 8,000 सॅलरी मला मिळत होती. त्या 8,000 मध्ये आपल्या कुटुंबाचं काय नियोजन फायनान्शियली व्यवस्थित होत नव्हतं. तर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, कुठला तरी उद्योग केला पाहिजे. एवढ्या पैशात काय आपलं कुटुंब चालणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन काहीतरी आपला एक छोटासा व्यवसाय चालू करायचा. आपल्या रस्त्यावरच एक स्टॉल टाकून 5 लिटर लस्सी, 5 लिटर बदाम शेक आणि 5 लिटर ताक अशी ह्या व्यवसायाची सुरुवात केली. अगदी छोट्याशा स्टॉल पासून आपण हा व्यवसाय आज 2026 साली एक घोरपडेज लस्सी आणि घोरपडेज मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट या ब्रँड नेम नावानं साताऱ्यात व सातारच्या आजूबाजूला असलेल्या ग्रामीण भागात आपण हा व्यवसाय आता चांगल्या ह्याच्यामध्ये आपण उभा केलेला आहे. सुरुवातीच्या काळात कोणत्या अडचणी आल्या? सुरुवातीच्या काळात किंवा दही कसं लावायचं किंवा काय करायचं या गोष्टीचं एवढं नॉलेज नव्हतं. पण हळूहळू आपण त्या गोष्टी अनुभवत मोबाईलवर युट्यूबला ह्याला बघत हे करत हळूहळू त्या गोष्टीमध्ये आपण परफेक्ट होत गेलो. लगेच सुरुवातीला आपल्याला ते सगळं शक्य झालं नाही, ती क्वालिटी किंवा सगळ्या गोष्टी. पण हळूहळू जसं लक्षात आलं की बाबा दही काय टेम्परेचरला लावलं पाहिजे, किती त्यात आपण साखर टाकली पाहिजे, काय काय गोष्टी त्यात टाकल्या पाहिजे, तर आपला प्रोडक्ट चांगला होऊ शकतो. ह्या गोष्टींचा 1-2 वर्ष त्यातच आपलं हे गेले की बाबा तिथपर्यंत आपण ती क्वालिटी कशी आपल्याला ही करता येईल आणि एक प्रॉपर क्वालिटी 2 वर्षात आम्ही सेट केली आणि मग हळूहळू आपला उद्योग पुढं रन झाला. छोट्या स्टॉल पासून आजच्या मोठ्या डेअरी पर्यंतचा प्रवास कसा झाला? छोट्या स्टॉल पासून म्हणजे अगदी सांगायचं म्हणलं तर अगदी 2 व्हीलर पण माझ्याकडे नव्हती. तर घरीच लस्सी बनवून ती घरगुती आपल्या फिरक्यानं हलवून हे करून मशिनरी नव्हत्या काय नव्हत्या आणि ते डबे वगैरे भरून मी इथनं 7 वाजता रोज घरनं आरेदरे एसटीनं नाक्यावर जायचो. नाक्यावर जाऊन तिथं स्टॉल होता जवळ एक 50 मीटरवर. तिथनं चालत जाऊन माझा स्टॉल मी सगळा हे करायचो आणि आत्ता त्या स्टॉलपासून आज आपल्या सातारा शहरात व ग्रामीण भागात टोटल 17 फ्रँचायझी आपण आता रन करतोय. स्वतः दूध संकलन सुरू करण्याचा निर्णय कसा घेतला? 2015 साली हा आम्ही निर्णय घेतला दूध संकलनचा. तेव्हा आमची रिक्वायरमेंट वाढली होती गिरायकांची आणि आम्हाला बाहेरनं जे दूध येत होतं ते पुरेसे नव्हतं आणि ज्या गुणवत्तेचं दूध आपल्याला पाहिजे होतं त्या क्वालिटीचं दूध बाहेरच्या गवळ्यांकडून किंवा डेअरीवाल्याकडनं आपल्याला मिळत नव्हतं. तेव्हाच मग आपण ठरवलं की आपण स्वतः शेतकऱ्यांना भेटायचं आपल्या भागातल्या आणि त्यांना आपल्या धंद्याविषयी सांगायचं. अशा पद्धतीने आम्ही धंदा करतोय, तुम्हाला 2 पैसे इतरांपेक्षा चांगला दर देऊया हे सांगून आपण गावोगावी फिरलो. प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी त्यांची एक लिस्ट तयार केली आणि आपण दूध संकलन 2015 साली चालू केलं. 2015 साली आपण 100 लिटर पासून संकलन केलं होतं चालू. ते आज रोजी आपलं संकलन 4,500 लिटर संकलन आता आहे. आज जवळजवळ 90 गावांमधून 700 शेतकऱ्यांकडून दूध संकलन करता, हे कसे शक्य झाले? यात मेन म्हणजे शेतकऱ्यांचा आमच्यावरील विश्वास आणि आम्ही जेव्हा चालू केलं संकलन 2015 पासून तेव्हा त्यांना पेमेंट आमचं कंटिन्यू पारदर्शक आहे आजपर्यंत. कधी असं झालं नाही की पेमेंट डिले झालंय. तर पेमेंट म्हणा, त्यांचा पशुहार किंवा त्यांच्या बाकीच्या काय अडचणी असल्या, इमर्जन्सी काय त्यांना फंडिंग लागलं तर हे आम्ही कधी कमी पडून दिलं नाही. त्यामुळे शेतकरी आम्हाला अटॅच होत गेले आणि ही साखळी वाढत गेली. जी 10 शेतकऱ्यापासून सुरुवात झालेली ती आज 700 शेतकरी आम्हाला अटॅच आहेत. दूध संकलनाची प्रक्रिया कशी असते? रोज सकाळी 7 वाजता इथनं आमच्या 4 गाड्या आपली 90 गावं आहेत त्या गावात डिवाइड होतात. प्रत्येक गाडीला 15-20 गावं असं ठरलेली आहेत. त्या गावात जाऊन प्रत्येक ठिकाणी एका गाडीत 15 गावं असतात. प्रत्येक गावात 10-15 स्टॉप असतात. हे सगळं कलेक्शन करून गाड्या इथं 9 वाजता परत रिटर्न येतात डेअरी. इथं गाड्या आल्या की ते कोणतीही प्रक्रिया न करता दूध फक्त गाळून आम्ही घेतो आणि BMC ला टाकतो, मिल्क कूलरला. ते फक्त थंड करायचं काम करतं. 4 डिग्रीला दूध आलं की ते मेंटेन करून आम्ही पॅकेजिंग करून दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये देतो आम्ही. दुधाची गुणवत्ता कशी टिकवता? दुधाची गुणवत्तेसाठी आपल्याकडे फॅट मशीन आहे प्रत्येक गाडीत. तर त्या मशीनवर दुधाची फॅट, SNF, डिग्री आणि प्रोटीन या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात आणि इतर काय त्यात भेसळ असेल तर ती आम्ही इथं डेअरीवर आल्यानंतर स्वतः कॅन वाईज आम्ही टेस्ट करून चेक करतो. ते इथं आमच्याकडं दुधातली भेसळ चेक करायचं आपल्याकडे किट आहे. इथं ते चेकिंग केलं जातं
आणि मगच आपल्या BMC मध्ये ते घेतलं जातं. ग्रामीण भागातील 22 लोकांना तुम्ही रोजगार दिला, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्याबद्दल सांगायचं म्हणलं तर मी पण आज एक 2011 साली स्वतः एक नोकरी करत होतो. 8,000 पगार होता. तर हे सगळं आपण बघितलेलं आहे की बाबा रोजगार किती मिळतो किंवा काय त्यातनं घर खर्च वगैरे कसं चालवायला लागतं, आपल्याला काय करावं लागतं. आज स्वतः आपल्याकडं 22 लोक काम करतात, तर त्याचा एक वेगळाच आनंद आहे आणि त्या लोकांचं कुटुंब चालतंय ह्याचं आपल्याला खूप चांगलं वाटतं आणि खूप आनंद वाटतो त्या गोष्टीचा. आज रोजी तुम्ही कोणकोणती उत्पादने विकता? आज रोजी आम्ही दुधापासून श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, लस्सी, ताक, बदाम शेक, तूप अशी बरीचशी उत्पादने, म्हणजे दुधापासून जे प्रोडक्ट बनतं ते 15 प्रोडक्ट आपण आज मार्केटमध्ये सेल करतो. छोट्या गावातून ब्रँड तयार करणे किती आव्हानात्मक होते? आज जो ब्रँड तयार केलाय घोरपडेच नावानं, तर हे कधी वाटलं नव्हतं की इथपर्यंत आपण हे करू किंवा एवढ्या आपल्या फ्रँचायझी होतील किंवा आपण असा व्यवसाय उभा करूया. पण हे सगळं झालं फक्त क्वालिटीला कधी आम्ही तडजोड केली नाही आणि ग्राहकांचा विश्वास, ग्राहकांचा म्हणा, शेतकऱ्यांचा म्हणा किंवा एम्प्लॉय आम्हाला चांगले मिळाले, या सगळ्या गोष्टीने एक टीमवर्क चांगलं तयार झालं आणि आमच्या कामातलं सातत्य, त्यामुळे आज आम्ही इथपर्यंत घोरपडेच या ब्रँड नेमनं आज प्रोडक्ट आपलं सातारमध्ये अवेलेबल आहे. आतापर्यंत 17 शॉप्स पर्यंतचा प्रवास कसा झाला? 17 शॉप उभे करताना लगेच आपल्याला काय हे झालं नाही की लगेच शॉप टाकलाय लगेच आपल्या फ्रँचायझ्या पडत गेलेत, असं झालं नाही. सुरुवातीला जेव्हा चालू केलं तेव्हा काहीच आयडिया नव्हती, कुठं शॉप टाकला पाहिजे, मार्केट एरिया काय असतो किंवा आपला कस्टमर बेस कुठं असला पाहिजे, तर ह्याची काहीच कल्पना नव्हती. आम्ही सुरुवातीला एकदम ग्रामीण भागात सातारा सोडून उंब्रजमध्ये शॉपी टाकली होती आउटसाईडला. मग तिथं शॉपी आमची चालली नाही. त्यानंतर अजून एका ठिकाणी साताऱ्यात टाकली, पण तिथं पण आम्हाला काही यश आलं नाही. मग त्या शॉप्या नॉर्मली अशा टाकल्या होत्या साध्या, की जास्त इन्व्हेस्टमेंट नव्हती. पण एक करोनाच्या टायमाला 2018 मध्ये, करोना यायच्या आधी, तेव्हा एक मोठी शॉपी टाकली हाय बजेटमध्ये. म्हणजे आमच्यासाठी ते हाय बजेटच होतं. 5-5.5 लाख रुपये त्या शॉपीसाठी खर्च केला होता आणि सेकंड लॉकडाऊन तिथं पडलं आणि एवढं कडक पडलं की तिथं रेंट पण हाय होता. त्या शॉपीला 17,000 रुपये रेंट होता महिन्याला आणि लोक पण बाहेर येत नव्हते, एवढं ते पूर्ण हे केलं होतं. मग ती पण शॉपी आम्हाला बंद करावी लागली, कारण तिथं कस्टमर तरी यायला पाहिजे, आपल्याला एवढा रेंट निघाला पाहिजे, हे झालं पाहिजे. तर हा प्रवास अतिशय कठीण होता. मग त्यानंतर म्हणलं एक शेवटचा चान्स घ्यायचा आणि तामजाई नगर म्हणून एक साताऱ्यातला एरिया आहे, त्या एरियात घोरपडेच नावानं आम्ही फ्रँचायझी चालू केली. पण तिथं जी फ्रँचायझी आमची रन झाली तिथनं कधी मागं वळून बघितलंच नाही. मग ती जशी फ्रँचायझी आमची चांगली चालायला लागली तसं मग तिथनं आमचं फ्रँचायझीला ग्रोथ चांगली मिळाली. त्यानंतर मग मंगळवार तळ झालं, शाहूनगर झालं, परत शाहूपुरी, अशा बऱ्याच ठिकाणी मग शॉप्या वाढत गेल्या. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करत असताना तुम्हाला कोणाचे मार्गदर्शन लाभले? नवीन व्यवसाय जेव्हा चालू केला तेव्हा जिथं व्यवसाय करत होतो आपण ग्रामीण भागात इथं राहतो आणि सातारा सिटीत जाऊन व्यवसाय करणं एवढं सोपं नव्हतं, ते पण रस्त्यावर. तर तिथं सुरुवातीला कुणी काही केलं नाही, पण जसा धंदा हे व्हायला लागला, ते आजूबाजूचे धंदेवाले होते लोकल तिथले साताऱ्यातले, त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केला. तर मग काय करायचं, तर मग आमच्या गावचे युवा उद्योगांचे प्रेरणास्थान दीपकदादा शिंदे यांच्याकडं आम्ही गेलो स्वतः. मी त्यांना माझी समस्या सगळी सांगितली, तर त्यांनी लगेच मला अगदी त्यांनी फोन वगैरे करून हे करून तिथं जागा मॅनेज करून दिली मला आणि तिथनं मला परत कधी काय अडचण आली नाही. तिथं कोण मला विचाराय पण आलं नाही व काय इथे गाडी लावतोय किंवा काय. आणि त्यांचं सगळ्यात मोठं मार्गदर्शन त्यांचं आम्हाला लाभलं आणि प्रत्येक गोष्टीला त्यांचं आम्ही काय असेल, काय नवीन करायचं असेल, काय करायचं असेल, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज एवढा मोठा व्यवसाय उभा केला आम्ही. ते आमचे मार्गदर्शक आहेत मोठे. आज जे काय आहे ते त्यांच्यामुळेच आहे. फ्रँचायझी मॉडेल सुरू करण्यामागचा उद्देश काय? फ्रँचायझी मॉडेल सुरू करण्याचा मागचा उद्देश म्हणजे आपल्या व्यवसायाचा टर्नओव्हर वाढला पाहिजे आणि लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. आपले जे युवा इथले आहेत, आपल्या गावातले असतील किंवा आजूबाजूच्या गावातले असतील किंवा आपले सिटीतले असतील, कोण रिलेटिव्ह मध्ये, कोण काय बाबा जे काय कामधंदा करत नाही, त्यांना कामाची गरज आहे, व्यवसायाची गरज आहे, अशा लोकांना आपण व्यवसायात घेतलं आणि त्यांना घेऊन आपण व आपला बी 2 पैसे धंदा वाढेल आणि त्यांना पण काहीतरी रोजगार मिळेल, या हिशोबाने आपण शॉप्या वाढवत गेलो. तुम्ही घरपोच सेवा करणार आहात का? हो, येणाऱ्या काळात आता कसं आहे, कुठला व्यवसाय अपडेट होणं गरजेचं आहे. आता जे आपण बघतोय सोशल मीडिया किंवा ब्लिंकिट असेल, ॲमेझॉन असेल किंवा जे वेबसाईट चालतात सोशल मीडियाला, तर आपण येणाऱ्या काळात
घरपोच सेवा ही अगदी 100% देण्याचा प्रयत्न करणार आहे. नवीन उद्योजकांना काय सल्ला द्याल? नवीन उद्योजकांना मी एवढंच सांगेन की कोणी जरी असलं तरी न भीता व्यवसाय केला पाहिजे. अगदी असं काही नाही की जास्त पैसे असले तरच व्यवसाय होऊ शकतो. अगदी तुम्ही छोटासा स्टॉल लावा, काही करा, तुम्ही वडापावचा गाडा टाका किंवा छोटं लस्सीचा स्टॉल लावा किंवा आपलाच व्यवसाय नाही, इतर कुठलाही व्यवसाय असू द्या. अगदी तुम्ही छोट्या छोट्या भांडवलापासून धंद्यातलेच पैसे धंद्यात फिरवून फिरवून हळूहळू धंदा मोठा करू शकता. की आपल्या लोकांचा एक गैरसमज आहे की धंदा फक्त मारवाडी लोक करतात, मराठी लोक काय धंदा करू शकत नाही. तर तसं अजिबात काही नाही. माझा स्वतःचा अनुभव आहे. तुम्ही कसं आहे, समुद्रात उडी टाकल्याशिवाय तुम्हाला पोहायला येणार नाही. तुम्ही जर म्हणला समुद्राला खोल आहे, मी कशी उडी टाकू, तर तुम्ही कधी आयुष्यात त्या समुद्रात पोहू शकत नाही. मला असं वाटतं की कुठंतरी तुम्ही डेअरिंग केलं पाहिजे. छोटा मोठा का होईना व्यवसाय चालू केला पाहिजे. आणि तुम्ही जसा व्यवसाय कराल, व्यवसायच आपल्याला शिकवतो व्यवसाय कसा करायचा. हळूहळू त्यातल्या अडचणी, खाचाखुणा, बारीक बारीक पॉईंट असतात, त्या अनुभवातच माणूस शिकतो. कुठलाच माणूस काय असा रेडीमेड शिकून आलेला नसतो. ह्या गोष्टी तुम्ही न भीता व्यवसाय युवा उद्योजकांना आपल्याला केला पाहिजे असं मला वाटतं. शेवटी शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? शेतकऱ्यांना शेवटी माझं सांगणं एवढंच राहील की आता सध्या जे आपण बघतोय की प्रशासनानं जे आता कारवाई करायचं हे केलंय, कुठलाही व्यवसाय असू द्या, दूध व्यवसाय नाही, कुठला हॉटेल व्यवसाय घ्या, कुठलाही फूड इंडस्ट्री मधला कुठलाही व्यवसाय, अतिशय आता जे कारवाई चाललेली आहे त्यामुळं जे आपल्या मार्केटमध्ये भेसळयुक्त दूध येत होतं, काहीतरी 50 लाख लिटर पर डे, ते सगळं मार्केटमधनं बंद झालेलं आहे. आता एक शेतकऱ्यांना चांगली संधी आलेली आहे चालून की बाबा तुम्ही दूध वाढवा. आता इथून पुढे तुम्हाला दर, आता जो गाईला दर मिळतोय 40 रुपये, 40चा 50, 55, 60 पण होईल दर. कारण आता फक्त जो शेतकरी चांगल्या प्रतीचं दूध घालेल त्याला चांगला दर दिला जाईल. त्यामुळे शेतकऱ्याला एक ही चालून आलेली संधी आहे आणि तिचं त्यानं सोनं करावं असं मला वाटतं. शेतकरी म्हणजे आमचा मेन पायाच आला. आज जे काय आम्ही करतोय तो एक आमचा पाय आहे. तो जर हल्ला आमचा सगळा अख्खी इमारत पडू शकते. त्यामुळे शेतकऱ्याला एवढंच माझ्याकडनं हे राहील की तुमचा जो विश्वास आहे आमच्यावर ठेवलेला तो असाच कायम राहू द्या. आम्ही तुम्हाला जेवढा चांगला दर देता येईल तेवढा चांगला दर देऊ आणि इथून पुढे ज्या काही नवीन स्कीम वगैरे येतील किंवा काय येतील त्या तुमच्यापर्यंत पोच करण्याचा प्रयत्न करू. आतापर्यंत जो तुम्ही विश्वास ठेवला तोच विश्वास तुम्ही पुढे कायम आमच्यावर ठेवा. शेवटी आज मागे वळून पाहिल्यावर 5 लिटर लस्सी पासून सुरू झालेला प्रवास 4500 लिटर दूध संकलन, 17 शॉप्स आणि स्वतःचा ब्रँड इथपर्यंत पोहोचला. हा प्रवास आठवला की मनात काय भावना येतात किंवा प्रॅक्टिकल हा प्रवास तुम्ही कसा गाठला? हा प्रवास आठवला की अगदी भरून येतं. म्हणजे असं वाटतं की आपण खरंच इथपर्यंत आज पोहोचलो आहे किंवा छोट्याशा खेडेगावात आज पोगरवाडी सारख्या बाबा आपण एवढा मोठा व्यवसाय उभा केला. आज एवढे मोठे ब्रँड आहेत डेअरी व्यवसायात, त्यातनं पण आपण एक छोटासा ब्रँड आपण आपल्या सिटीमध्ये आपण एक एवढे शॉप वगैरे ग्रामीण भागात किंवा सिटीत उभे केले. त्याचा खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा. सुरुवातीच्या काळात जेव्हा आपण व्यवसाय चालू केला तेव्हा फंडिंग कुठनं घ्यायचं किंवा कसा धंदा ग्रोथ किंवा कसा धंदा वाढवायचा काहीच कल्पना नव्हती. सगळं पूर्ण झिरो होतं, ब्लँक होतं पूर्ण. मग सुरुवातीला बँकेत सेव्हिंग अकाउंट होतं, तर करंट अकाउंट काय असतं हे पण आपल्याला माहीत नव्हतं, CC अकाउंट काय असतं हे माहीत नव्हतं. या गोष्टी तिथले बँक मॅनेजर, आमच्या परळीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आहे, तर तिथं ते जे बँक मॅनेजर होते 2015 साली ते सत्यपाल साहेब म्हणून होते, बाहेरचे होते ते UPचे. पण त्यांनी एक गाईडलाईन आम्हाला चांगली दिली की गोरपडे सर तुमचं ट्रान्झॅक्शन जास्त आहे, तुम्ही करंट अकाउंट काढून घ्या. तर म्हटलं करंट अकाउंटमध्ये काय असतं एवढी आपल्याला काय आयडिया नव्हती तेव्हा, कारण व्यवसायाचं आपलं काय कधी हेच नव्हतं की बाबा ह्याच्या आधी नोकरीच केली होती आपण. तर मग ते करंट अकाउंट त्यांनी काढायला लावलं. सुरुवातीला त्यांनी 4 लाखाची आपल्याला CC दिली. ती CC आपल्याला त्यांनी वाढवत जसा बिझनेस आपला वाढेल तसं बँकेने पण आपल्यावर ट्रस्ट ठेवला आणि आपल्याला फंडिंग बँक करत गेली. आणि हळूहळू आपलं मशिनरी किंवा बाकी सगळ्या गोष्टी किंवा फ्रँचायझी आपल्या या सगळा आपला व्यवसाय हा वाढत गेला. व्यवसाय करत असताना असं काय नाही की तुम्हाला एज्युकेशन असलंच पाहिजे किंवा काय. एक लोकांचा भ्रम आहे की तुम्हाला जर एज्युकेशन असलं तरच तुम्ही व्यवसाय करू शकता. शिक्षणाचा आणि व्यवसायाचा काही काडी मात्र संबंध नाही. आज मी स्वतः बँकेत गेलो तर मला साधा चेक लिहिता येत नाही, पण आज अगदी छोट्याशा ह्यातनं सुरुवात केली होती. अगदी किती लाख 2 लाख टर्नओव्हर असेल वर्षाचा, पण आज रोजी आपलं टर्नओव्हर 7 CR आहे. तर ही लय मोठी गोष्ट आहे. तर ते एवढं सोपं
नव्हतं व एवढं एज्युकेशन इथे नसताना पण ते सगळं मॅनेज केलं मी स्वतः. आणि कुठलाही युवा हे सगळं करू शकतो. मी केलंय म्हणजे दुसरा युवा पण कुठलाही करू शकतो उद्योजक. फक्त कसं आहे, तुम्ही शिकायचे सोर्सेस शोधले पाहिजेत. आज तुम्ही मोबाईल घेतला, मोबाईल फक्त काय करतात आत्ताची जी युवा पिढी आहे, रील्स बघण्यातच सगळं हे करत. पण त्या रील्स बघत असताना तुम्हाला व्यवसायाविषयी रील्स असतात, त्या तुम्ही बघितल्या पाहिजेत. किंवा आज जेमिनी सारखा ऑप्शन आहे, तुम्ही त्याच्यावर जाऊन सगळी तुम्ही माहिती घेऊ शकता. तुम्ही कुठला छोटा मोठा व्यवसाय करू शकता का, म्हणजे आता खूप सोपं झालेलं आहे. आणि मी पण त्यातनंच शिकलोय, मोबाईलमधनं, इंटरनेटमधनं किंवा युट्यूब असू द्या, ह्यातनं बरंच काय शिकण्यासारखं आहे. लोकांनी जर ठरवलं तर युट्यूब ही अशी गोष्ट आहे, युट्यूब किंवा सोशल मीडिया ह्यातनं तुम्ही भरपूर काही शिकू शकता. आज मी अख्खा व्यवसाय माझा, मी व्यापार ॲप आहे, त्या ॲपवर सगळा माझा जो टर्नओव्हर आहे तो सगळा त्या ॲपमध्ये मी सगळा हे केलेला आहे. आज जो काय इन आउट होतो, स्टॉक असो किंवा कॅश असो, ही सगळी पूर्ण अपडेट मी स्वतः घेतो. आणि ही सगळी अपडेट कुठंच लेखी काम नाही माझ्याकडं, सगळी मोबाईलमध्ये सगळा डेटा सेव्ह आहे. आणि 1च तास फक्त मला वेळ लागतो हा सगळा धंदा पूर्ण व्यवसाय जो काय रोजचा 3-1 लाखाचा टर्नओव्हर आहे तो सगळा अपडेट घ्यायला 1 तासात मी सगळं ते कव्हर करतो. तर ह्या गोष्टी शिकायला वेळ जातो जरा, पण हळूहळू तुम्ही लक्ष दिलं या गोष्टी तुम्ही शिकू शकता, कोणी करू शकता. कुठल्याही लोकांना काय वाटतं की व्यवसाय बाबा हे सगळं केलंय तर हे सोपं नाही किंवा लय अवघड आहे बाबा, ते एवढा मोठा धंदा आहे किंवा हे आपल्याला शक्य आहे का किंवा काय आहे का, त्याला लय पैसे लागतात किंवा त्यांची लाईन बसलेली आहे, आपली लाईन कधी बसणार. हे लोकांनी हे डोक्यातनं हे विचार काढून टाकले पाहिजे. तुम्ही जर म्हणला की मी करूच शकत नाही तर तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि तुम्ही ठरवलं काय नाही बाबा आपण एक पाऊल तरी टाकूया, तुम्ही सुरुवात तरी करा, सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक तुम्हाला मिळत जातात. त्या फक्त तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. कुठलाही धंदा असू द्या, यश हे 100% येतं. फक्त तुम्ही सातत्य, कंटिन्युटी धंद्यात असणं गरजेचं आहे. आणि धंद्यात मी जे अनुभवलेले आहेत त्या गोष्टी तुम्हाला शेअर करतो. व्यवसायात कधी तुम्ही निर्णय घेताना कुठल्याही निर्णयावर घ्यायच्या आधी 100 वेळा विचार करा, पण एकदा निर्णय घेतला की त्यावर तुम्ही ठाम पाहिजे. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे स्वतःचा. आणि डिसिजन पॉवर तुमची फास्ट पाहिजे. कारण कसं आहे, आत्ताच जे बिझनेसचं हे आहे ते पहिल्यागत राहिलं नाही. आता तुम्हाला कोण कधी मागणी येऊन ओव्हरटेक करून जाईल हे तुम्हाला कळणार पण नाही. त्यामुळे तुम्ही नेहमी अपडेट राहणं गरजेचं आहे धंद्यात. मार्केटमध्ये नवीन काय येतंय, आता माणूस कसं आहे त्याला होम डिलिव्हरी पाहिजे, सगळं घरात पाहिजे. मग त्याच्यावर तुमचं प्रोडक्ट कसं त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतं ह्याच्यावर आता आमचा अभ्यास चालू आहे. की बाबा लोकांनी फोन केला, नॉर्मल जरी ऑर्डर असली 100-200 रुपयाची किंवा बाबा 1 लिटर आम्हाला दूध पाहिजे, ते पण आपल्याला कस्टमरला प्रोव्हाइड करता आलं पाहिजे घरापर्यंत. इथपर्यंत तुम्ही धंद्यात अपडेट पाहिजे की बाबा मार्केटमध्ये आज काय चाललंय, तर त्या प्रवाहानच तुम्हाला व्यवसाय तुमचा रन करावा लागेल. तुम्ही जर म्हणला मी हेच ठेवणार, माझी हीच पद्धत आहे, व त्यांना केलं करू दे, मला नाही करायचं, हे वर्षानुवर्ष चालत आले, मी असंच चालवणार, तसं होत नाही. ज्या पहिल्या माझ्या फॅट मशीनी होत्या त्या हँडलच्या होत्या साध्या 2015 साली. तर त्या मशीनी मी जेव्हा मार्केटमध्ये SNF, फॅट, डिग्री, प्रोटीन हे दाखवणारं मशीन आलं, त्यावर फक्त फॅटच दाखवायची, की ते एकच डेमो आणला होता मी बघायसाठी, बाबा हे कसं चालतंय किंवा काय. 4ही मशीनी मी एकाच दिवशी त्या रिइन्स्टॉल केल्या होत्या. जुन्या मशीनी सगळ्या स्क्रॅपमध्ये टाकल्या आणि त्या नवीन आणल्या. तर डिसिजन पॉवर तुमच्याकडे ती पाहिजे बाबा. अपडेट जे आपण म्हणतो ही गोष्ट खूप महत्वाची आहे. कुठल्याही व्यवसायात अपडेट राहा. मशिनी असो, तुमचं फायनान्शियली गोष्टी असो, कुठल्याही व्यवसायात अगदी तुम्हाला मोठी मशिनरी असली पाहिजे किंवा मोठाच प्लॅन असला पाहिजे. तो डेअरी व्यवसाय असो किंवा अन्य कुठला व्यवसाय असो, असं काही नसतं. तुम्ही अगदी छोट्या मशिनीपासून पण सुरुवात करू शकता. अगदी तुम्ही 5 लिटर 10 लिटर तुम्हाला करायचे, तुम्ही फिरक्यावर पण लस्सी बनवू शकता. मी स्वतः 50 लिटर लस्सी फिरक्यावर बनवून विकली. तर कुठल्याही गोष्टीला पर्याय असतात. तुम्ही हळूहळू मशिनरी वाढवू शकता. कुठल्याही गोष्टी म्हणजे तुमचं प्रोडक्ट वाढलं, तुम्हाला पैसे आले 2 मार्केटमधनं, तुम्ही काही करू शकता फायनान्शियली. पण तुम्ही डायरेक्टच जर म्हणला तुमचा सेल नाही काय नाही मार्केटमध्ये आणि डायरेक्ट मोठा प्लॅन टाकतो, मी 50 लाख रुपये लावतो किंवा काय करतो, बँकेकडनं कर्ज घेतो, हे करतो, तसं करण्यापेक्षा तुम्ही जर स्टेप बाय स्टेप धंदा तुम्ही हे करत गेला तर तुम्हाला फायनान्शियली त्रास होणार नाही धंद्यात. फक्त स्टेप बाय स्टेप तुम्ही हळूहळू, बाबा मला आज 10 लिटर लस्सी लागते तर ह्या मशिनीवर माझं काम होऊ शकतं. बाबा आता 10 लिटरची 100 लिटर झाली, तर ह्याच्यापेक्षा जरा थोडंसं मी मशिनरी माझी हेवी वाढवली. तुमचा जसा सेल वाढेल त्या पद्धतीनं तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग युनिट बिल्ड करू शकता. जेव्हा आम्ही बाय प्रोडक्ट बनवतो
तेव्हा दूध जेव्हा डेअरीत येतं तर आम्ही शेतकऱ्यापासून जे दूध येतं ते अगदी फ्रेश दूध शेतकऱ्याच्या गोट्यावरनं ते 1-2 तासातच आम्ही कलेक्ट करून आणतो. आपलं जे प्रोडक्शन आम्ही बनवतो त्यासाठी, आणि त्या दुधापासून जे प्रोडक्ट बनतं त्याची टेस्ट आणि त्याला व्हॅलिडिटी जास्त राहते. कारण शेतकऱ्याच्या गोट्यातलं दूध 2 तासाच्या आत तुमच्या प्लॅन्टमध्ये जर आलं तर तुमचा जो प्रोडक्ट बनणार आहे त्याचं लाईफ वाढलं जातं, आणि ते दूध जेवढ्या लवकर येईल तेवढ्या लवकर तुमचं प्रोडक्ट बनेल, तेवढं ते तुम्ही जेवढ्या लवकर स्टोअर कराल पुढं तेवढं त्याची व्हॅलिडिटी वाढत जाते. आता आम्ही करताना कसं करतो, आमचे एक साधारण 15 प्रोडक्ट आहेत. त्यात आमचा सिझनेबल मध्ये लस्सी प्रोडक्ट मेन आहे. लस्सी, बदाम शेक आणि ताक, मसाला ताक किंवा ताक हे प्रोडक्ट आमचे एक मेन बेस आहे आमचा. ते आम्ही काय करतो, साधारण बाबा एक 200 लिटरची बॅच असली किंवा 300 लिटरची बॅच असली तर प्रोडक्शन सेक्शन एक वेगळं आहे. त्या सेक्शनला दूध दिलं जातं, जे क्वालिटी चेक केली जाते. ती केल्यानंतर प्रोडक्शनची टीम वेगळी आहे, त्या टीमकडे ते दूध दिलं जातं. मग त्या आतमध्ये तुमच्या दूध बॉईल करायच्या भट्ट्या असतील किंवा इतर काय प्रोसेस असेल ती सगळी प्रोसेस आत केली जाते. ती केल्यानंतर जे आपले स्टोरेज आहेत, फ्रीज आहेत, त्यासाठी आपण एक 10 फ्रीज आहेत आपल्याकडे. त्या फ्रीजमध्ये तो माल स्टोअर केला जातो. आणि आपण स्वतः डायरेक्ट शेतकऱ्याचं दूध घेत असल्यामुळे कुठंच असं नाही की बाबा आपल्याला दूध जे येते ते बाबा खराब येते किंवा भेसळयुक्त येते, असं काहीच त्यात डाऊट राहत नाही. डायरेक्ट आपल्याला शेतकरी अटॅच आहे, आणि 99% शेतकरी कुठला भेसळ करत नाही. त्यामुळे आपल्या प्रोडक्टची लाईफ चांगली आहे, प्रोडक्टची टेस्ट चांगली आहे, मार्केटमध्ये त्याला एवढी मागणी आहे, त्याला ते कारण आहे मेन म्हणजे. ह्या गोष्टी कसं आहे, प्रत्येक व्यावसायिकानं त्याच्या धंद्यातलं काय बाबा जे पॉईंट असतील, प्लस पॉईंट, ते त्याला स्वतः आले पाहिजे आणि त्यावर अभ्यास केला पाहिजे. आणि त्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या किंवा फॉलोअप घेतला त्या गोष्टींचा, आपला प्रोडक्ट का मार्केटमध्ये आज इतरांपेक्षा एवढा चालतोय किंवा काय त्याचं कारण आहे, ते तुम्हाला काहीतरी इतरांपेक्षा वेगळं दिलं पाहिजे, इतरांपेक्षा टेस्ट वेगळी असली पाहिजे, तरच तो प्रोडक्ट लोक तुमच्याकडनं ग्राहक घेणार आहेत. तर त्यासाठी आम्ही जेवढ्या लवकर, म्हणजे एकदम रॉ मटेरियलमध्ये दूधच आहे मेन आमचं. दूध आम्ही एकदम फ्रेश घेतो आणि एकदम फ्रेश माल बनवून लगेच स्टोअर करून तो मार्केटला दुसऱ्या दिवशी सेल आउट करतो. फूड इंडस्ट्रीमध्ये एखाद्या नवीन उद्योजकाला यायचं असेल, जसं की तुमचं लस्सी वगैरे आहे, तर त्याला काय सल्ला द्याल तुम्ही? फूड व्यवसायामध्ये नवीन उद्योजकाला जर यायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे की बाबा तुम्हाला कुठलं फील्ड घ्यायचं आहे फूडमध्ये, त्या फील्डचा अभ्यास केला पाहिजे, मार्केटमध्ये फिरलं पाहिजे. बाबा तुम्हाला काय हॉटेल टाकायचे, तुम्हाला दूध डेअरी टाकायचे किंवा तुम्हाला इतर कुठलाही स्टॉल लावायचे, काय करायचे, एनी अदर कुठलाही अगदी व्यवसाय असू द्या फूडचा, तर त्याची तुम्ही प्रॉपर माहिती घ्या. आज हॉटेल धंदा बी चांगला रन करतो. फूड व्यवसायामध्ये भरपूर धंदे आहेत, तुम्ही कुठलाही धंदा हे करू शकता. अगदी शेकडो व्यवसाय आहेत, तुम्ही कुठलाही व्यवसाय निवडू शकता. फक्त जो व्यवसाय तुम्ही निवडणार आहे त्याचा तुम्ही सर्वे केला पाहिजे. बाबा हा व्यवसाय आपण निवडतोय, एक्झाम्पल डेअरी व्यवसाय धरून चाला तर बाबा घोरपडेच कशा पद्धतीनं काम करतात, किंवा आमचं सोडा, गोविंद डेअरी किंवा मोठे मोठे ब्रँड आहेत, छोटे मोठे भरपूर ब्रँड आहेत डेअरीत पण. तुम्ही त्या सगळ्यांचं प्रोडक्ट आणलं पाहिजे, त्यांचं बाबा काय रेट आहे किंवा क्वालिटी काय देतात ते, मग आपल्याला कशी क्वालिटी बनवता येईल, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. अगदी साधा वडापावचा जरी स्टॉल टाकला तुम्ही 10 ठिकाणी वडापाव टेस्ट केला पाहिजे. तुम्ही घरी ट्राय केलं पाहिजे, बाबा हे कसं बनतंय, काय होतंय, आपली टेस्ट मॅच होते का यांच्या बरोबर, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून. तुमच्याकडे फायनान्शियली जरी पैसे नसले किंवा तुमचं फायनान्शियली हे नसलं, परिस्थिती नसली, तरी तुम्ही अगदी एखादं शॉप रेंटवर घेऊ शकता. असं काय नाही परचेसच केलं पाहिजे, तर तुम्ही रेंटवर शॉप घेऊ शकता किंवा छोटासा रस्त्यावर स्टॉल टाकू शकता. भरपूर पर्याय आहे, असं काय नाही की एकदम मोठाच व्यवसाय उभा केला पाहिजे. तुम्ही उद्योग हा बिंदास्त करा. अगदी भरपूर लोक आता मराठी लोक व्यवसायात उतरलेत, आणि व्यवसाय करत असताना यश अपयश येत असतं, त्यातनंच माणूस शिकत जातो. फक्त कुठल्याही व्यवसायात सातत्य ठेवा, लगेच तुम्ही काय सक्सेस व्हाल असं नाही. हे माझ्या बाबतीत बी घडलेलं आहे. 4थी शॉपी आमची जेव्हा सक्सेस झाली, तिथनं पुढे आमच्या शॉप्या बाकीच्या घडत गेल्या. असं काही नाही पहिली शॉपी टाकली ना आम्हाला लगेच तिथे धंदा बसला किंवा हे झाला. त्यामुळे तुम्ही कुठलाही व्यवसाय करत असताना अपडाऊन येत असतात, यश अपयश राहतं, फक्त त्यातनं
तुम्ही सावरलं पाहिजे, वेळ दिला पाहिजे, लगेच खचलं नाही पाहिजे, लगेच व्यवसाय सोडून नाही दिला पाहिजे. तुमची जिद्द आणि चिकाटी ही कायम राहिली पाहिजे. तो व्यवसाय येत नाही, दुसरा व्यवसाय ट्राय करा. पण तुम्ही जर ठरवलंय व्यवसायच करायचं तर व्यवसायच करा. तुम्ही मध्येच म्हणाल मी आता नोकरी करतो, व्यवसाय काय होत नाही, धंदाच होत नाही. लोक वर्ष 2-2, 3-3 वर्ष घालवतात तेव्हा त्यांचा धंदा सेट. आपला मराठी माणूस काय झालंय की धंदा चालू केला की लगेच त्याला दुसऱ्या दिवशी कस्टमर पाहिजे. तसं होत नाही. आज मारवाडी लोक बघा, गुजराती लोक बघा, ते पैसा लावतात, त्यांचा अभ्यास करा बारकाईने तुम्ही की त्यांच्याकडनं भरपूर काय शिकण्यासारखं आहे. हे पैसे भरपूर लावतात, वेट वॉच पण करतात, सगळ्या गोष्टी करतात आणि मेन म्हणजे एकामेकाला सहकार्य करतात. तर मराठी समाजात ते होणं गरजेचं. एका व्यावसायिकानं दुसऱ्या व्यावसायिकाला मदत केली पाहिजे किंवा काय गरज लागली तर बाबा त्याला 100% मदत केली पाहिजे.